नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा भेटत आहोत। अश्वमेध महिला प्रतिष्ठान आयोजित कोळी आगरी मालवणी कोकण महोत्सव नीलम ढवण यांनी आयोजित केलेला आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपण कोकण महोत्सवला आलेलो आहोत। पण हा जो कोकण महोत्सव आहे हा सचिन तेंडुलकर ग्राउंडवर आहे, नवघर रोडला गुरुद्वारा जिथे आहे तिथे आहे। हा नीलमताई म्हणजे नीलम ढवण ताईंनी हा आयोजित केलेला आहे। सो आपण आज पुन्हा तिथे एकदा भेट दिलेली आहे आणि आज मी तुम्हाला सगळं दाखवत आहे की किती स्टॉल्स आहेत किंवा किती छान प्रकारे हे आयोजित केलेला आहे। तुम्ही बघू शकता, सुंदर असं केलेलं आहे। असंच एक कोकण महोत्सव आपल्या बाळासाहेब ठाकरे मैदानला सुद्धा भरतं, पण ते जानेवारी फेब्रुवारी मध्ये असतं। सो हे जे आहे हे नीलम ढवण ताईंनी केलेलं आहे, ते सचिन तेंडुलकर ग्राउंडला आहे। सुंदर आहे, छोट्याशाच जागेमध्ये त्यांनी अतिशय छान असा हा मेळा भरवलेला आहे। म्हणजे आजूबाजूला सगळे स्टॉल्स आहेत, तुम्ही बघू शकता। इकडे पूजेचं सामान वगैरे आहे आणि सुंदर अशा कलाकृती आहेत। मी सुद्धा एक मूर्ती घेतली दत्तांची। त्यानंतर इथे असे पुढे खाण्याचे स्टॉल्स आहेत, बिस्किट्सचे आहेत आणि कोकण महोत्सव आहे म्हटल्यावर मालवणचे तर सगळे स्टॉल लागणारच। मी सुद्धा लोणचं पापड सुद्धा घेतलेला आहे आणि ह्या आजींकडे मी मसाले घेतलेत, फोंडाघाटवरून आलेले आहेत। त्यांच्याकडे मी तिळकूट घेतलंय, घाटी मसाला घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। हे सगळे मी तिथे घेतले आणि अतिशय चांगलं आहे। तिथून मग आम्ही पुढे आलो। पुढे असे सगळीकडे स्टॉलच लागलेले आहेत आणि त्यानंतर मग कोकण महोत्सवला गेल्यानंतर ते कलेजी पाव वगैरे असतात ते सगळे बघितले आणि तिथेच थोडे पुढे गेला तर मध्येच अशा की देवीचं एक मंदिर असं त्यांनी उभं केलेलं आहे, अतिशय सुंदर असं आहे। आणि ते प्रत्येक ठिकाणी देवीचं मंदिर असतंच, त्या ह्यानी जे केलं तेही सुंदरच आहे। त्या दोन छोट्या चिमुकल्या फोटो घेत आहेत तिथे, तुम्ही बघा, सुंदर असं छान वाटतंय, बघू शकता तुम्ही। जय माता दी, छान असं माताचं मंदिर केलेलं आहे। तिथून पुढे तिथे एक आज म्हणजे आज आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तिथे भजन चालू होतं, तर भजन मंडळी सुद्धा सगळी बसलेली होती आणि क्राऊड सुद्धा होत्या, म्हणजे गर्दी होती, नाही असं नाही, कारण शनिवार होता। ह्या नीलमताई ढवण आहेत आणि तुम्ही बघितलं नसेल तर तुम्ही बघू शकता जवळून। ह्या नीलम हरिश्चंद्र ढवण प्रभाग क्रमांक 10 मध्ये त्या येतात। त्या पहिल्या नगरसेविका होत्या। तर हे आपलं बघू शकता, कोकण महोत्सव मध्ये आले आणि महाराजांचं दिसलं आणि त्याचं आपण फुटेज घेतलं नाही असं होऊ शकत नाही। हे 10 मावळे आहेत, आपण त्यांच्याकडनं थोडीशी माहिती घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये। हे जस्ट मी असंच करतेय। हे पूर्ण टोटल सेट 18,000चा आहे आणि हे महाराज आणि शिवशंभू महाराज त्यांचे 2 हे आहेत। तर तुम्ही आता बघू शकता किती सुंदर असं केलेलं आहे, अतिशय सुंदर आहे। बघा ना, मूर्त्या किती छान आहेत, कॉस्टली आहेतच पण छान आहेत। मी त्यांच्याशी बोलले त्या काकांशी, तर त्या काकांनी सांगितलं की हे टोटल 10 पुतळे हे आहेत, मावळे आहेत। हे 10 मावळे आणि पाठीमागे 2 असे टोटल त्या मावळ्यांची 18,000 अशी किंमत आहे। हे जे आपले हे आहेत शंभूराजा आणि महाराजांचं, त्यांचे टोटल 1600-2100 रुपये आहेत। इथे स्वामींची मूर्ती सुद्धा आहे बघा, विठ्ठलाची मूर्ती सुद्धा आहे। मी तेही विचारलं पण सगळ्याची प्राइस फार कॉस्टली होती। मग त्यांच्याकडून मी नंबर घेतलेला आहे, त्यांना विचारलं की कोणाला गरज असेल तर तुम्ही सांगणार का, ते म्हणाले हो त्यांचा नंबर आहे। माझा मुलगा त्यांच्याशी बोलत होता कारण त्याला तो सेट घ्यायचा आहे महाराजांचा। हा त्यांचा नंबर आहे, महेश गडकरी म्हणून, आणि ते मीरा भाईंदरमधलेच आहेत, भाईंदरमधले स्थायिक आहेत। तर तुम्ही कधीही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, त्यांचा नंबर पाठीमागे आहे। हा माझा व्हिडिओ तुम्ही पॉज करून त्यांचा नंबर घेऊ शकता आणि जर तुम्हाला असे काही सेट हवे असतील महाराजांचे तर तुम्ही त्यांच्याकडनं कलेक्ट करू शकता। अतिशय सुंदर असे आहेत आणि कोरीव काम आहे, म्हणजे असं काही हे नाही आहे की केलंय म्हणून केलंय, पण अतिशय सुंदर आहे। मला तर तिथून माझं मनच भरत नव्हतं कारण महाराजांच्या प्रतिकृती होत्या, सगळ्या सुंदर अशा होत्या। त्यांचा नंबर तिथे वरती सुद्धा लिहिलेला आहे, बघू शकता, 98 वगैरे 8450928181। त्यानंतर सावंतवाडीचा तर कोकण महोत्सव आहे म्हटल्यावर सावंतवाडीचे तर खेळणी असणारच आहेत। या सगळ्या लाकडी खेळणी आहेत तिथे लावलेल्या आणि हे 200-200 रुपयाच्या खेळणी आहेत। हे जे सगळे खेळणी आहेत त्या 200-200, हे जे लाकडाच्या खेळणी आहेत ते 450चे आहेत, 350चे आहेत हे। आणि तिथे मॅग्नेट सुद्धा आहेत, त्याच्या बाजूला मॅग्नेट आहेत ते 100-100 रुपयाचे मॅग्नेट आहेत। हे ABCDचं आहे ते 350चं होतं।
खेळणी होते ते 350चे होते, बाकीचे ते 200 रुपयाचे होते. हे खेळणी मी जे उचलले ते 350चे मला सांगितले. त्यानंतर या गाड्या होत्या 200-300 रुपयाच्या. हे जे टॉईज होते त्यांचे पण प्राईस 200-300 ह्याच प्राईजने होते सगळे. सो त्यानंतर मग आम्ही कलेजी पाव खायला गेलो इथे, कारण माझ्या मुलाला कलेजी पाव खायचा होता. कारण आम्ही कोकण महोत्सवाला गेलो की कलेजी पाव वगैरे आम्ही खातोच. सो त्याने कलेजी पाव घेतलं. कलेजी पाव कोकण महोत्सवाच्या जे पण आपलं फेवरेट मालवणी, हे सगळे मालवणी पदार्थ होते. चिकन वडे, मटन वडे, सुरमई, पापलेट फ्राय, हे सगळं तिथे होतं बघा. सुंदर असं थाळी लावलेली आहे. पण आम्ही फक्त कलेजी फ्राय घेतलं कारण घरी जेवण बनवलेलं होतं. सो घरी येऊन जेवायचं होतं, तरीसुद्धा आम्ही खूप काही खाल्लं. कचोरी हे ते, त्याच्यामुळे पोट तसंही भरलेच होतं. तिकडे भजन चालू आहे. तिथून मग आम्ही सगळं फिरल्यानंतर आतमध्ये आलो तर तिथे गेम झोन होता. हे बघा, तुम्ही बघू शकता, मुलांसाठी खेळण्यासाठी. सो सुंदर असं लाईटिंग केलेलं होतं. आम्ही आमच्या मुलांसाठी थोडंसं घेतलं. मुलं म्हणजे आमची कॅट्स आहेत, तुम्हाला माहिती आहे. त्या कॅट्ससाठी जे बुडबुडेवाले असतात ते घेतलं आम्ही. नंतर थोडंसं हे बघितलं मुलांची. इथे छान छान मला लहानपणीची आठवण आली. मी माझा मुलगा जेव्हा लहान होता तेव्हा त्याला असं या गार्डनमध्ये बसवायची, छोटा भीमच्या. सुंदर असं ही मुलं एन्जॉय करतात इकडे गेम झोनमध्ये सगळे छानपैकी. आता तिकडे असं मोठा झुळा आहे, त्याच्यात तर मी कधीच बसत नाही कारण मला चक्कर येते वरनं बघितल्यानंतर. सो तिथे मी कधीच बसत नाही. हे बघा छोटीशी गाडी. ह्या सगळ्या गाड्यांवर मी पहिल्यांदा लहानपणी रुद्राला बसवायची. आता तो मोठा झाला आहे, सो आता त्याच्यात काय बसण्यास येत नाही. बघा तुम्ही, विमान वगैरे. सगळ्या मुलांनी फार असं एन्जॉय केलेलं आहे. असं आतमध्ये फिरण्यासाठी त्यांनी असा एक वेगळा पार्ट ठेवला आहे. छोटंसंच ग्राउंड आहे, फार मोठं नाही आहे, म्हणजे बाळासाहेब ठाकरे इतकं मोठं नाही आहे. छान आहे छोटंसंच, पण त्याच्यात सुद्धा त्यांनी अतिशय सुंदर असं त्यांनी ते केलेलं आहे. मला तर अतिशय छान वाटलं. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. सो बाहेर तिथे सेल्फी पॉईंट होता. सुंदर असा स्टार त्यांनी बनवलेला आहे आणि त्याच्या बाहेर साईडला राऊंड. सो इतकी गर्दी होती आणि साईडला 2 बटरफ्लाय आहेत. सो त्या बटरफ्लायनी तिथे तर इतकी गर्दी होती की फोटो काढायलाच भेटत नव्हते, कारण खूप गर्दी होती सेल्फी पॉईंटला. आजकाल लोकांना, तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना महत्त्वाचा पॉईंट असतो फोटो काढायचा. हे तुम्हाला बघून काही आठवते का लहानपणाची आठवण? हे लहानपणी आपण खायचो त्यातले. मी ते बोरं वगैरे घेतली, कैरी वगैरे घेतली. बाहेर येता येता आम्हाला भेटलं, म्हणजे गेटच्या बाहेरच त्याने गाडी लावलेली होती. मग आम्ही जास्त फिरलो नाही. ते सगळं झाल्यानंतर आम्ही निघालो. हे कोकण महोत्सवचा पहिला अश्वमेध महिला प्रतिष्ठानचा गेट आहे. हे आम्ही निघता फोटो काढला आहे. सो माझा आज व्लॉग मी इथे पूर्ण करत आहे, कारण हे छोटासाच व्लॉग बनवला आहे. आणि थँक्यू तुम्ही माझा व्लॉग पाहिल्याबद्दल आणि कोकण महोत्सव बघितल्याबद्दल. थँक्यू सो मच.